आणि जेव्हा आम्ही त्यांचे जेव्हा फोटो काढायचो चांगले तर आम्ही पोस्टाने पाठवायचो त्या टायमाला. आज मी ह्या कामावरती आपल्या पोरांचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आम्ही इकडे असताना ना कोण लेडीजला छिडू नाही शकत. ते कॅमेऱ्यामधून फोटो काढलेले ना त्या मोबाईलमध्ये तसे फोटो येऊ शकत नाही. एक बाई ह्याच जागेतून जे आता आपण बोलतोय ह्या जागेतून तिने आपल्या पोराला घेऊन तिने उडी मारली. आम्ही गेटवे ऑफ इंडियाचे फोटोग्राफर नाही, CCTV कॅमेरे आहेत. नमस्कार, माझं नाव योगेश सुधीर राशने. मी आज गेट ऑफ इंडियाला माझे 30 वर्षे झालेत काम करता. लहान होतो त्या टायमापासून मी निगोडीवाले कॅमेरे चालतात कोडॅक KB10, त्या निगोडीवाल्या कॅमेऱ्यापासून मी आपलं काम करतो इकडे. मी ह्या कामावरती माझं घर परिवार मी उभा केला आहे. माझ्या पोरांना आज 15वी शिक्षण दिलं आहे. मी इकडे जेव्हा सकाळी येतो तो मी आल्यावरती पहिले समुद्र देवताचं मी असं पाया पडतो. मग आल्यावरती आपलं अल्बम कॅमेऱ्यामध्ये पुसून आपलं याचिकेला माझ्या कामधंद्याला मी सुरुवात करतो. निगोडीवाला कॅमेऱ्याचं तो वेळ गेला, काळ गेला आणि नंतर आता डिजिटल आला. आता त्या टायमाला निगोडीवाल्या कॅमेराला पण घ्यायला त्या टायमाला 5,000 10,000ला कॅमेरे यायचे. तर त्या टायमाला 5 पैसे 10 पैसे चालायचे. तर लय म्हणजे कठीण असायचं. तर मी बोललो, साहेब बघा आम्ही हे फोटोग्राफर असे ते धंदा करतो, कोण पायामध्ये चप्पल नाही घालत, कोण काय नाही करत, आमचे म्हणजे काय बरोबर स्टेटस नाही, दिसायला पण केस पण बरोबर नसायची त्या आम्हाला. तर त्यांनी मी बोललो का त्यांना काहीतरी साहेब आमच्यासाठी असं काहीतरी करा का म्हणजे काय आमचं पण एक स्टेटस व्हायला पाहिजे. तर त्यांनी मला सांगितलं, योगेश एक काम करतो, ब्लॅक पॅन्ट व्हाईट शर्ट हे तुम्ही घाला, म्हणजे काय तुम्ही माणसांमध्ये ना माहिती पडणार का तुम्ही कोण आहेत, फोटोग्राफर आहेत काय आम पब्लिक आहे काय, की इथे कोण पण येऊ शकतो कोण पण. आणि मग इथे टेररिस्ट अटॅक झालं साहेब, काय सांगू. तो दिवस आठवण करतो तो मला एकदम असं बघा माझ्या काटे उभे राहिले अंगाला. रात्रीचा वेळ होता, 9 सव्वा 9 अशाचा दरम्यान होता म्हणजे. आणि मग फायरिंग व्हायला लागली तेव्हा मी गेट ऑफ इंडियाच्या तिथे आतमध्ये तिथे उभा राहून धंदा करत होतो. आणि मग भागो असं बोलायला लागले, सर्व पळायला लागले. मग नंतर पोलीस आले, सर्व पब्लिकला सर्व साईट केलं. आम्ही पण जरा साईटला झालो, बघितलं काय झालं आहे काय नाही, कशासाठी एवढं सर्व. नंतर माहिती पडलं काय टेररिस्ट अटॅक झालं, लोकांना मारलं गेलं. त्यांनी जे केलं आता त्यांना ते देवाने त्यांना काय त्यांचं ते हे करायचं होतं, त्यांना देवाने ते शिक्षा द्यायची ती दिली. जेव्हा इथे पर्यटक येतात त्यांच्याकडे पण कॅमेरे असतात, त्यांच्याकडे पण मोबाईल असतो. परंतु असं आहे ना काय म्हणजे ना मोबाईलमध्ये पण फोटो काढू शकतात, कॅमेऱ्यामध्ये पण फोटो काढतात. कॅमेऱ्यामध्ये फोटो केव्हा काढू शकतात जेव्हा ते कॅमेऱ्याचे त्यांना नॉलेज असणार. मोबाईलमध्ये फोटो काढलेले ते कॅमेऱ्यामधून फोटो काढलेले ना त्या मोबाईलमध्ये तसे फोटो येऊ शकत नाही. दिल्ली, कलकत्ता, मद्रास, ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर वर्ल्डचे लोक इकडे येतात. अमेरिका, लंडन, जापान ह्या सर्व भागातले लोक येतात, मॉरिशस. आणि ते पर्यटक येतात, आम्ही त्यांचा लय आदर करतो. ते अतिथी देवो भव. तर काय असतं की आता ते उभे तर कुठे पण राहू शकतात, कुठे पण उभे राहू शकतात. परंतु कसं होतं काय ज्या जागेवरती ते उभे राहतात तिथून तो गेट ऑफ इंडिया, ते ताज हॉटेल, न्यू ताज हे सर्व ते एकाच जागेवरतून येऊ नाही शकत. ते स्पॉट त्यांना माहिती नसतात. तर ते आमच्या अल्बममध्ये बघतात का आम्ही हे कुठून काढलं आहे. तर मग तो बघतो काय बाबा ह्यानी ह्या स्टाईलमध्ये या पोजमध्ये उभं केलं आहे. मग त्या पोजमध्ये आम्ही जेव्हा तो फोटो काढून देतो तर तो लय खुश होतो. आणि जेव्हा तो खुश होतो ना, जो पर्यटक जो माझ्याकडे फोटो काढतो आणि जेव्हा तो खुश होतो ना, तर माझ्या पण मनामध्ये ना लय एकदम अशी खुशी होते काय मी चांगला फोटो काढला. तर तसं आता कोण आता गुजराती आलं या कोण बंगाली आलं तर बंगाली जसं आलं तर त्याला आम्ही बोलणार यदि की छबी लागेल की दादा ताड़ाताड़ी छबी आसबे
तर तो कसा आता त्या पुढे आपल्याला जास्ती बोलताही नाही, थोडंफार म्हणजे बोलू शकतो. जसं आता गुजराती आहे, जो फोटो पडवाणो से તમારો 1 મિનિટમાં फोटो मिळશે. तर त्याच्यामध्ये आता जसा कोण मद्रासी आला या जसा आपला हा आला ओडिया, तर त्याला यादी की त्याला गुट्टो कॉपी 3 स्ट्रॉंगा सॉंगे फोटो ॲड असो भाई ना. त्यावेळेला पहिले निगेटिव्हवाले जे कॅमेरा होते त्यामध्ये 60-70 फोटोग्राफर होते आणि मग आता डिजिटल फोटोग्राफी चालू झाली तर आता आमच्याकडे 400 फोटोग्राफर. कोण बोलतं भाई कंगाई आहे क्या, तर हाय आहे कंगाई नाही आहे, चलो ठीक आहे आता नाही बनवलं. मग त्याने बोल बाय कुछ ऐसा, तो गॉगल आम्ही ठेवलेले असतात असे लावून, ते गॉगल घालून जरा फोटो काढतात ना तर जरा एक सुंदर फोटो येतात गॉगल घातल्यावर. तर ते बोलतात अरे यार आपके पास गॉगल भी आहे क्या, हां मग गॉगलवरती फोटो काढले तर जिथे तो एक फोटो काढणारा तो 4 फोटो काढ. फोटोग्राफर देश की तिसरी आग आहे असं बोलले जातं. म्हणून आम्ही गेटवे ऑफ इंडियाचे फोटोग्राफर नाही, CCTV कॅमेरे आहेत. आम्ही इकडे असताना ना कोण लेडीजला छेडू नाही शकत, म्हणजे लेडीजला हे करू नाही शकत, छेडखानी नाही करू शकत, एवढं हे नक्की आहे. आम्ही असताना इकडे पाकिट नाही मारू शकत. आम्ही असताना इथे एक बाई ह्याच जागेतून जी आता आपण बोलतोय ह्याच जागेतून तिने आपल्या पोराला घेऊन तिने उडी मारली. एक व्यक्ती होता त्यांनी पण उडी मारली. तर आमच्या फोटोग्राफरनी म्हणजे बॅग खाली ठेवून त्यांनी न म्हणजे प्रवाह करता त्यांनी त्या व्यक्तीला वाचवलं आहे. ते न्यूजमध्ये पण आलेलं आहे. आम्ही असंच खाली हे नाही का आम्हाला कमवायचं आहे म्हणून आम्ही इकडे उभे आहे. आम्ही इकडे सर्व आमचं नजर असते आणि पोलिसांना पण आम्ही लय सहयोग करतो आणि पोलीस पण आम्हाला बोलतात नाही तुमचा पण सहयोग चांगला आहे. जसं आता लहान पोरांना फिरवत राहतात. आपला एक मुलगा सुटल्यावरती मग ते आई वडील कसे रडत राहतात, अरे मेरा बच्चा ढूंढा का. तर त्या टायमाला आमचे फोटोग्राफर जेवढ्या फोटोग्राफरला माहिती पडलं की बे लिदर एक बच्चा घुम गया आहे, तर मग ते त्या पोरावरती लक्ष ठेवतात आणि जेव्हा तो पोरगा कुठे रडताना भेटला तर आम्ही त्या पोराला सरळ पकडतो, असं घेतो प्रेमाने, त्याला विचारत त्याला चौकीपर्यंत घेऊन जातो. बीट चौकी आहे गेटवेची, त्या गेटवे ऑफ इंडिया बीट चौकीमध्ये घेऊन जातो आम्ही आणि तिथे जाऊन आम्ही त्या पोलिसांचा सोबत करतो आणि मग पोलीस आपलं तिथून अलाउज करून ते त्यांच्या आईवडिलांची त्यांची भेट करून देतात. एवढं आपलं काम असतं. मुंबईमध्ये मीच नाही, माझ्यासारखे लोक कामं करतात. मुंबईमध्ये येऊन आपले फोटो भरतात आणि मुंबईमध्ये काम करत असताना मी मुंबईकर आहे आणि म्हणून मला त्या गोष्टीचा अभिमान आहे.